आली 1 किलोची ऑर्डर आणि मी ती एक्सेप्ट पण केली. पण काय मध्येच ओव्हनने धोका दिला. 1 किलोचा केक बेक करायला टाकला आणि तो बेक व्यवस्थित झालाच नाही. मग करावं लागलं गॅसवरती. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे मला 1 किलोच्या केकची ऑर्डर. गावाकडे गेल्यापासून म्हणजे 15 ते 20 दिवसापासून मी केकचं बंदच ठेवलं. पण आता जुने कस्टमर आहे, त्यांची ऑर्डर आली. मग मी नाही म्हणाले नाही, ॲक्सेप्ट नाश्ता केला आणि निघाले आता मटेरियल आणायला. मला आता 1 किलोच्या केकसाठी प्रीमिक्स आणायचं आहे आणि बेस बॉक्स आणायचे आणि भरपूर गोष्टी आहे बाकीच्या, त्या पण घ्यायच्या आहे. मला मेन घ्यायचं आहे चॉकलेट प्रीमिक्स आणि बाकीच्या गोष्टी जरी नाही मिळाले तरी एक वेळेस चालेल, पण चॉकलेट प्रीमिक्स पाहिजे. आणि इथं विचारलं तर काय, त्यांच्याकडे चॉकलेट प्रीमिक्सच नव्हतं. मग म्हटलं एक व्हॅनिला प्रीमिक्स द्या आणि बाकीचं मटेरियल घेत बसले. तोपर्यंत त्यांचे मटेरियल घेऊन आले आणि मग आता काय मला चॉकलेट प्रीमिक्स पण मिळणार. बरं झालं. इतक्या योगायोगाने तर मला काही चांगल्या गोष्टी नाही भेटत, पण आज कसं काय भेटले माहिती नाही. मला ऑलरेडी झाले लेट आणि यांचं थोडंसं सामान काढायचं आहे, नंतर मला देणार. मग दिलं फायनली आणि आता निघाले मी आता सगळं मटेरियल घेऊन घरी. मी तसं घरी 1 किलोचं एक केक बेक करून ठेवलं होतं चॉकलेटचा, पण तो व्यवस्थित फुगला नाही कारण ओव्हनमध्येच चालत होतं, मध्ये बंद पडत होतं, तर ते तसंच झालं. आता म्हणून मला नवीन केक बनवावं लागणार आहे. तोपर्यंत क्रीम करत आहे. आता मी अर्धा किलोचे बेक करायला टाकले ओव्हनमध्ये, पण ओव्हनचे नाटक तसेच चालू आहे, तर मला आता परत गॅसवरती लावावं लागणार आहे बहुतेक. त्यामध्ये लाल स्टिक दिसत आहेत, त्या कधी चालतात कधी नाही चालत. मग आता मी ते सोडूनच दिलं, म्हटलं जाऊ द्या गॅसवरच बनवू. यामुळं मला केकच्या ऑर्डरचं थोडंसं टेन्शन यायचं, कारण मध्येच काही जर झालं तर आपण कस्टमरला काय उत्तर देणार. फायनली माझं केक रेडी झाला आहे आणि आता मी चालले डिलिव्हरी द्यायला. कस्टमरने सांगितली मला 9 नंबरची कॅन्डल. आता माझी जेव्हा शॉप होती तेव्हा ठीक होतं, आम्ही फ्री देत होतो, पण आता माझी शॉप नाही आहे, तरी पण आता मला कॅन्डल इथून घेऊन त्यांना देणार. या दुकानामध्ये होते 1-2 कस्टमर, तर ते त्यांना हँडल करत होते. मला तोपर्यंत करावं लागलं वेट. कस्टमरचं घर येऊन पण गेलं आणि मी आता पुढं गेले कारण मला तिथं शॉप सापडलीच नाही. मग नंतर ह्या शॉपमधून मी 9 नंबरची कॅन्डल घेतली. केक असंच ठेवला होता. ही सोसायटी माझ्या सोसायटीपासून खूप जास्त लांब नव्हती, पण मला ते मध्येच कॅन्डल घ्यायला थोडंसं लांब जावं लागलं आणि नंतर परत यावं लागलं. आता आली केक डिलिव्हरी केल्यानंतर पण मला घरी नाही जायचंय. मग लक्षात आलं अरे आपल्याला उद्या डेकोरेशनची ऑर्डर आहे सकाळीच, तर आत्ताच मटेरियल घ्यायला जावं लागेल. तर मी सकाळपासून जेवण नाही केलेलं, मी केलं होतं फक्त नाश्ता. माझा होता आज मूड ऑफ. मला खूप राग आलेला होता. घरामध्ये सगळा पसारा पांगून दिलेला आहे मी. आवरावं तर मलाच लागणार आहे, पण आता राग आल्यानंतर काय. तिथे हा छोटू आहे ना, तो पण यूट्यूबचं करतो. तो सांगत होतं मला यूट्यूबचं कसं करतो, काय करतो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग केलं त्याच्या चॅनलला सबस्क्राईब. हे बोरनांसाठी यांच्याकडे एवढे सगळं मटेरियल. तुम्हाला काही लागत असेल तर मला कमेंट करून जरी सांगितलं तरी पण चालेल. तुम्ही जर पिंपरीमध्येच राहत असेल तर तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता यांच्याकडून. मला बोरनांच्या वस्तू खूप आवडल्या होत्या, पण मला ऑर्डर आली की मी नक्की घेऊन जाईन. हे आहे माझ्या उद्याच्या डेकोरेशनचं मटेरियल. आता डेकोरेशनचं मटेरियल घेतल्यानंतर आणि थोड्या गप्पा मारल्यानंतर मी निघाले आता घरी जायला. आज बिलकुल फ्रेश नाही दिसत आहे, कारण एकतर जेवण पण नाही केलेलं आणि मला राग पण खूप आला होता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.